नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाच्या आनंदाच्या जाऊ हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 4 डिसेंबरला म्हणजेच गुरुवारी आलेली आहे मार्गशीर्ष पौर्णिमा. मार्गशीर्ष पौर्णिमाच्या दिवशी दत्त जयंती ही साजरी केली जातं. आपल्या सनातन धर्मामध्ये दत्त जयंती ही अत्यंत महत्त्वाची तिथी मानलं जातं. या दिवशी भगवान दत्तांचा जन्म झाला. मार्गशीर्ष पौर्णिमाच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्तांचा जन्म झाला आणि म्हणून या दिवशी दत्त जन्म उत्सव हा सर्व दत्त क्षेत्रामध्ये घरामध्ये सगळीकडे साजरा केला जातं. भगवान दत्त हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवतांचे एकचित्र रूप आहे आणि म्हणून या दिवशी जो व्यक्ती श्रद्धाने व्रत करून भगवान दत्तांच्या पूजा करतो त्या व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. तसेच भगवान दत्तांचा आशीर्वाद हा देखील प्राप्त होतो. या मार्गशीर्ष पौर्णिमेचा प्रारंभ 4 डिसेंबरला सकाळी 8:37 होणार आहे आणि समाप्ती पहाटे 4:43 होणार आहे आणि म्हणून उदय तिथीनुसार ही दत्त जयंती म्हणजेच मार्गशीर्ष पौर्णिमा ही 4 डिसेंबरला गुरुवारी साजरा केला जाणार आहे आणि यंदा 2025 मध्ये दत्तांच्या जयंती आलेली आहे. तर या दत्त जयंतीला अतिशय दुर्मिळ योगायोग जो आहे तर तो सुद्धा निर्माण झालेली आहे, कारण ही दत्त जयंती गुरुवारी आलेली आहे आणि गुरुवार हा दत्तांच्या समर्पित असणाराचा दिवस आहे आणि हा मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवारी सुद्धा आहेत आणि याच दिवशी श्री दत्त जयंती सुद्धा आलेली आहे. म्हणून अतिशय 3 दुर्मिळ योगायोग जो आहेत तर ते निर्मळ झालेली आहेत आणि म्हणून या दिवशी सर्वांच्या सिद्धियोग, राजयोग असे शुभ योग जो आहेत तर ते सुद्धा निर्मळ झालेली आहे. या दत्त जयंतीच्या दिवशी दत्त रक्त मंदिरात, स्वामीच्या मठात, केंद्राचे आकर्षित सजावट करून पाळणा सजवून मोठ्या उत्सवाने भजन कीर्तन केला जाते. तसेच सर्व श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरामध्ये, मठामध्ये दत्त जयंती निमित्त 7 दिवसांचा सप्ताह सुद्धा होतो. इतकं महत्त्वाचे या दत्त जयंतीला दिलं जातं. भगवान दत्तात्रेयांनी गुरु मानलं जातं. यांनी 24 गुरुकडून शिक्षण घेतल्याचे सांगितलेली जातं आणि म्हणून त्यांच्या गुरुदेवताचा दर्जा दिला जाते. दत्त जयंती हा आध्यात्मिक प्रगती, आत्मचिंतन साधनासाठी एक महत्त्वाच्या दिवशी मानला जातो. दत्त जयंती हा अतिशय महत्त्वाचा आणि शुभ दिवस असल्यामुळे या दिवशी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभाव, उपाय आणि सेवा सुद्धा सांगितल्या जातात. आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. गुरुवारी दत्त जयंतीच्या दिवशी एक वेळी तुम्ही उपाशी राहिला तरी चालेल, पण कुत्र्याला खाऊ घाला. ही एक वस्तू शत्रू तुमच्या समोर लोटांगण घालेल. 100% पिढ्यांचे प्रखर पितृदोष नष्ट होऊन घरातली गरिबी, दारिद्र्य हे देखील नष्ट होईल. तर अशी कोणती वस्तू आहे ते तुम्हाला कुत्र्याला खाऊ घालायचे आहे. कुत्र्याच्या कोणत्या वेळात हा उपाय तुम्हाला करायचे आहे याच्याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असले तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्वक नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री गुरुदेव दत्त नक्की लिहा, जेणेकरून दत्तगुरूंच्या तुम्हाला भरभरून आशीर्वाद हा प्राप्त होईल. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे उपाय सांगणार आहे तर त्या उपाय आपल्याला गुरुवारी दत्त जयंतीच्या दिवशी करायचे आहे. प्रत्येकाने हा उपाय जो आहे तर ते आवर्जून करायचे आहे. या दत्त जयंतीच्या दिवशी तुम्हाला काहीच करणं शक्य नाही झालं तरी चालेल, पण फक्त ही एक वस्तू मी
तुम्हाला सांगणार आहे ते कुत्र्याला खाऊ घाला. संपूर्ण तुम्हाला दत्त जयंतीचे जे शुभ फळ आहे ते प्राप्त होईल. हा उपाय तुम्हाला अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्ही हा उपाय जो आहे तर ते करू शकता. कारण संपूर्ण दिवस हा दत्त जयंतीचे असणार आहेत, त्यामुळे संपूर्ण दिवसामध्ये हा उपाय तुम्ही करू शकता. आता दत्त जयंतीला आपल्याला हा उपाय करण्यासाठी करायचे आहे. हा पहा, दत्त जयंतीच्या दिवशी दत्त गुरूंच्या सेवा उपासना केलं जातं, तर तसेच आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो. त्याच्याबरोबर प्रखर पितृदोषातून आपली मुक्तीचा होत असतो. तसेच दत्तांच्या कृपेने आपल्याला जीवनातली सर्व समस्या या दूर होऊन आपल्याला इच्छा मनोकामना या पूर्ण होतात. कारण या दत्त जयंतीच्या दिवशी दत्त तत्व हे पृथ्वीवरती 1000 पटीने जास्त प्रमाणामध्ये कार्यरत असतो आणि म्हणून या दिवशी आपण जो काही उपाय करतो, ज्या काही सेवा करतो, तर त्याचे आपल्याला शीघ्र फळ जो प्राप्त होतो. आणि म्हणून या दिवशी प्रत्येकाने होईल तेवढा उपाय जो आहे तर ते अवश्य करायचे आहे. तुम्ही दत्तगुरूंचा फोटो पाहिला असला तर फोटोमध्ये एक गाय आणि 4 कुत्रे हे आपल्याला दिसतात. कारण गाय हे पृथ्वीचे प्रतीक आहे आणि त्यामध्ये असणारे 4 कुत्रे म्हणजेच 4 दिवेद आहेत. त्रिदेव, जययोग, सामवेद आणि आयुर्वेद असे 4 वेद जो आहेत तर ते आहेत. आणि गाय आणि कुत्रा हे दत्त गुरूंच्या वाहन मानलं जातं आणि म्हणूनच या दिवशी उपाय ही एक वस्तू कुत्र्याला खाऊ घालायचे आहे. साक्षात दत्त गुरूंचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो आणि आपल्या घरामध्ये जो काही पितृदोष आहे तर ते 100% दूर होत असतो. तर आपल्या घरला पितृदोष लागलेली असेल तर आपल्याला अनेक समस्या समोर जीव लागत असतो. कोणत्याही गोष्टी आपल्या मनासारखं घडत नाही, कोणत्याही कामामध्ये आपल्याला यश मिळत नाही किंवा घरामध्ये सतत पैशांची आर्थिक अडचणी येत असतो. आलेली पैसे आपल्या घरामध्ये टिकत नाही. एखादा उद्योग व्यवसाय असतो परंतु या चांगले चालत नाही. तसेच घरामध्ये सतत कलश भांडणं जो आहे तर ते वारंवार होत असतो आणि याचा वाईट परिणाम हा मुलावरती सुद्धा होत असतो. घरातली मुलं हट्टपणे करतात, चिडचिड करतात किंवा लगेच बरेच मुला मुली असतात त्यांच्या विवाह योग जुळून येत नाही किंवा भरपूर शिकलेली मुलं असतात परंतु त्यांना मनासारखी नोकरी मिळत नाही. आलेले पैसे घरामध्ये टिकत नाही. सतत पैशाची अडचणी जो आहे तर ते आपल्याला घरामध्ये जाणवत नसतात. तसेच घरामध्ये पितृदोष असेल तर सतत आजारपणे देखील घरामध्ये असतो. पितृदोषामुळे आपल्या घरच्या मुलीचा प्रगती खूप उठत चालत असतो. तसेच घरामध्ये कोणीतरी शुभ कार्य हे देखील विघ्नपणे पार पडत नाही. आणि म्हणून आपल्याला गुरुवारी दत्त जयंतीच्या दिवशी एक वस्तू जी आहे ते कुत्र्याला खाऊ घालायचे आहे. तर जीवनातली सर्व संकट, अडचणी, अडथळ, प्रखर पितृदोष हा नष्ट होऊन तुमच्या मनातली काहीही कठीणातली कठीण इच्छा हे दत्तगुरू पूर्ण करतील. तसेच जर भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी जुनी इच्छा असेल अशी तुमची इच्छा असेल परंतु प्रयत्न करूनही ती तुमच्या इच्छा पूर्ण होतच असे नाही तर काही हा उपाय जर केला तर नक्कीच तुमच्या प्रयत्नाचा यश मिळेल आणि तुमच्या इच्छा जी आहे तर ती देखील दत्तगुरू कृपेने पूर्ण होईल. आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम उद्या सकाळी गुरुवार लवकर उठायचे आहे. स्वच्छ स्नान करायचे आहे. आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद आणि
थोडासा गाईचं दूध टाकायचं आहे आणि त्यांनी तुम्हाला स्नान करायचे आहे. यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून आपल्याला समोरातल्या देवाच्या विधिवत तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे. दत्तांच्या मूर्ती असेल मूर्तीवरती अभिषेक करा, फोटो असेल तर स्वच्छ पुसून काढायचे आहे. जर दत्तांच्या मूर्तीच नसेल, फोटोही नसेल तर स्वामीचा फोटो किंवा मूर्ती या आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असतो, तर त्या मूर्तीवरती अभिषेक करा. स्वामीचा फोटो असेल तर ती स्वच्छ पुसून काढा. यानंतर त्यांना हळदी कुंकू अक्षदा फुलं अष्टगंध आपल्याला अर्पण करायचे आहे. पिवळा फुलं असतील तर ते अवश्य अर्पण करावे. पिवळ्या रंगाच्या मिठाई किंवा पिवळ्या रंगाच्या नैवेद्य म्हणून तुम्ही केळी देखील अर्पण करू शकता. धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण हे तुम्हाला प्रसन्न करायचे आहे. आणि यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तर ते करायचे आहे, कारण जेव्हा आपण विधिवत दत्तांच्या पूजा अर्चा करतो तेव्हा ते प्रसन्न होतात. आणि यानंतर आपण जो काय उपाय करतो तर त्या उपाय आपल्याला निश्चितच फळ जो आहे तर ते प्राप्त होतो. तर आपल्या काय करायचे आहे, थोडासा गव्हाच्या कणिक मळवायच्या आहे. कणिक मळताना त्यामध्ये तुम्हाला अगदी चिमूटभर हळद टाकायची आहे आणि 1 चिमूटभर तुम्हाला मीठ घालायचे आहे. जास्ती घालायचे नाही, अगदी थोडा थोडा घालायचे आहे. आणि यानंतर त्यामध्ये तुम्हाला 2 चमचा मध जे आहे तर ते घालायचे आहे. मध म्हणजे हनी ज्यांना आपण म्हणतात की असं असतं, तो मध म्हणतात. ते पिठामध्ये घालायचे आहे. थोडी पाणी टाकून तुम्हाला त्याच्या एक कणिक आहे तर ते मळून घ्यायचे आहे. 1 अंडा तुम्हाला पिठाच्या तयार करायचे आहे. यानंतर त्या पिठाच्या आपल्याला 1 चपाती बनवायचे आहे. चपाती व्यवस्थित तुम्हाला भाजून घ्यायचे आहे आणि 1 ताटामध्ये तुम्हाला काढून घ्यायचे आहे. यानंतर 1 ग्लास भरून पाणी घ्यायचे आहे. थोडीशी हळद जी आहे तर ती सुद्धा तुम्हाला 1 वाटीमध्ये पाणी टाकून मिक्स करून घ्यायचे आहे. यानंतर या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या देवारामध्ये जायचे आहे. तुमच्या देवरामध्ये गेल्यानंतर तिथे हा नैवेद्य तुम्हाला 5 मिनिटांसाठी आपल्या देवासमोर ठेवायचे आहे. नैवेद्य ठेवताना देवासमोर दिवा प्रज्वलित करा, अगरबत्ती लावा आणि यानंतर हा नैवेद्य देवासमोर ठेवायचे आहे. जो हळदीचा गंध आपण तयार करून घेतलेले आहेत तर त्या हळदीचे 1 टिक्का तुम्हाला दत्तगुरूंच्या फोटोला किंवा मूर्तीला, स्वामीच्या फोटोला किंवा मूर्तीला तुम्हाला लावून घ्यायचे आहे. यानंतर स्वतःच्या कपाळावरती सुद्धा तुम्हाला 1 टिळकला जो आहे तर ते लावायचे आहे. यानंतर चपाती आणि हळदी जो आहे तर ते सुद्धा तुम्हाला घ्यायच्या आहे आणि तुमच्या घराजवळ असणारी कुत्र्यापाशी तुम्हाला जायचे आहे. तिथे गेल्यानंतर सर्वप्रथम हळदीचे 1 टिळक हाय तुम्हाला कुत्र्याला कपाळावरती लावायचे आहे. जर ते लावून टाकायचे कुत्र्याला कपाळावरती लावायचे आहे. जर ते लावणं शक्य नसेल तर थोडीशी हळद घालून तुम्हाला कुत्र्यावरती टाकायचे आहे. आणि यानंतर हा जो चपाती आहे तर ते तुम्हाला कुत्र्याला खाऊ घालायचे आहे. आणि खाऊ घालताना डायरेक्ट जमिनीवरती हा चपाती फेकू नका. एखादी पत्रवळीवरती, पेपरवरती किंवा डायरेक्ट तुम्ही ताटामध्ये ठेवलं तरी सुद्धा चालेल. यानंतर 2 हात जोडून तुम्हाला मनोभावी दत्तगुरूंच्या स्मरण करायच्या. तुमच्या आयुष्यातल्या जे काही समस्या आहेत, जे काही अडचणी सुरू आहेत, जे काही अपूर्ण इच्छा आहेत तर ते पूर्ण होण्यासाठी मनोभावी तुम्हाला प्रार्थना करून घ्यायची आहे, देखील करायचे आहे. आता जर तुमच्या घरातली कुत्रा असेल तर त्याला तुम्ही हे चपाती खाऊ घालायचे आहे. तुमच्या घरी कुत्रा नसेल, शेजाऱ्यांच्या घरी कुत्रा असेल तर तिथे जाऊन सुद्धा तुम्ही तिथे सुद्धा चालेल. किंवा भटकणारी कुत्र्यासुद्धा भरपूर असतात आपल्या घरावरती सुद्धा. ते दिवसभरामध्ये खूप वेळा येत असतात, तर त्यांची देखील तुम्ही ही चपाती खाऊ घातलं तरी सुद्धा चालेल.
असतो. जेव्हा अशी हे चपाती दत्त जयंतीच्या दिवशी कुत्र्याला खाऊ घालायचे आहे, तेव्हा साक्षात दत्तगुरू हे प्रसन्न होतात आणि जीवनातली सर्व अडचणी या कमी होतात. आणि जर तुम्हाला ह्या दिवस अशी चपाती खाऊ घालणं शक्य झालं नाही, तर या दिवशी तुम्ही दूध घालून थोडासा खीर देखील बनवू शकता. ही खीर तुम्ही रव्याचे किंवा तांदूळाचे देखील बनवू शकतात. आणि हे 1 वाटीभर खीर जर तुम्ही कुत्र्याला खाऊ घातले तर सुद्धा चालतो. या दिवशी या 2 वस्तू तुम्हाला कुत्र्याला अवश्य खाऊ घालायच्या आहे, कारण या 2 वस्तू कुत्र्याला अत्यंत मानलं जातं. त्या दिवशी जे व्यक्ती मनोभावे हा उपाय करतो त्या व्यक्तीला सर्व मनोकामना ह्या पूर्ण होतात. तसेच आयुष्यातली संकट, गरीब, दारिद्र्य हे नालावारी उरत नाही आणि त्या कुटुंबावरती त्याच्या दिवसापासून भरभरून प्रगती व्हायला सुरुवात होतो. तसेच या दिवशी तुम्ही घालताना काही कामानिमित्त बाहेर पडत असतं आणि रस्त्यावर चालणारे तुम्हाला अचानक एखादी कुत्रं दिसलं, तर या कुत्र्याला देखील तुम्ही एखादी दुधाचे पाकिट घेऊन या दूध देखील पाजू शकता किंवा ब्रेडच्या बिस्किट या देखील तुम्ही या दिवशी कुत्र्याला खाऊ घातलं तरी सुद्धा चालतो. परंतु आपल्याला हा उपाय जो आहे तर ते करायचेच आहे. काही ना काही एखादी वस्तू जी आहे तर ती आपल्याला कुत्र्याला अवश्य खाऊ घालायचेच आहे. यामुळे आपल्या कुंडलीतलं राहू केतूच्या जे काही वाईट प्रभाव आहे ते सुद्धा कमी होतात आणि प्रखर पितृदोषापासून आपल्याला मुक्तता मिळतो. तसेच या दिवशी आपल्याला दिवसभरामध्ये अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कधीही दत्तगुरूंचे नामस्मरण करायचे आहे का करायचेच आहे. त्याच्याबरोबर तुमच्या घराजवळच्या जे औदुंबराचे वृक्ष असेल तर ते वृक्षाला जाऊन 7 किंवा 11 प्रदक्षिण अवश्य घालायचेच आहे. प्रदक्षिणा घालत असताना श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा असे देखील नामस्मरण करायचेच आहे. झाडाला लावायचे, झाडाकडे वरती बघायचे आहे आणि मनोभावी इच्छा तुम्हाला हे करायचेच आहे. तुम्हाला हा उपाय दत्त जयंतीचे नक्की करायचेच आहे तर ते पूर्ण होतं. परंतु इच्छा पूर्ण होण्यासाठी कष्ट आणि मेहनत सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. आपल्या कष्ट हे आणि मेहनत हे जाऊ नये म्हणून या उपाय जो आहे तर करायचेच आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडला असला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असले तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटूया असंच पुढच्या एक नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.